हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एक असतंय ना की विचारपूस करावी म्हणून आपली करते। छान राहा, मस्त राहा। तर चला फ्रेंड्स, आजच्या ब्लॉगला सुरुवात करते। तर एवढी गडबड चालू आहे ना माझी, मला वाटलं गणपती बाप्पा गेले आणि ब्लॉग आपले आता डेली आरामात चालू होतील, पण कुठलं काय शिलाई म्हणलं ना की बिलकुल टाइम भेटत नाही। गणपतीमध्ये तर मी एवढी शिलाई केली, रोज 2 ब्लाऊज शिवायचे, 1-2 साडी पिको फॉल, हे माझं चालूच होतं। त्यामुळे ब्लॉगच करता आले नाहीत। कधीतरी असं कॅमेरा फिरवायची, इकडे तिकडे करायची आणि संध्याकाळी करून सगळं म्हणजे मी ब्लॉग जमवून ठेवले होते। म्हणजे मी समोरचा वायफाय घेतला होता आम्ही, आणि ते गेले सुट्टीवरती गणपतीसाठी, नेट बंद करून गेले। म्हटलं जाऊ दे, मग आम्ही दुसराच वायफाय मागवला आमच्यासाठी। म्हटलं आता मी डेलीच ब्लॉग करते। त्यांचा जो वायफाय होता ना, त्याचं नेट सुद्धा खूप जरा स्लो चालत होतं, त्यामुळे ब्लॉग सेंड करायला पण मला खूप परेशान होत होतं। म्हणून मी माझा स्वतःचा मागवला, तो आला 10 दिवसानंतर। 10 दिवस मध्ये गॅप पडला। आता गणपती जाऊन बघा बरेच दिवस झाले, पण ब्लॉग टाकताच येईनात, कारण नेट एक चालत नाही। आणि माझ्या फोनच्या नेटवर टाकावं म्हटलं तर थोडासा ब्लॉग सेंड होतोय आणि नेट पूर्ण संपते। म्हणून म्हटलं आता वायफाय घेतले ना की मगच सेंड करायची। तोपर्यंत आला आमचा बावा डे। बावा डे म्हणजे काय सांगते। बावा एक संस्था आहे, ती संस्थेची स्थापना 18 तारखेला झाली। जे मेन आहेत ना, डीजी मॅडम चालवतात हे सगळं, आणि मग ह्या बाकीच्या सीओ मॅडम, टूआयसी मॅडम, ह्या ज्या आहेत ना, मग ह्या म्हणजे आमचे सगळ्यांचे प्रोग्राम घेत असतात। आणि त्या संस्थेमध्ये ना हे प्रोग्राम होत असतात, तर त्याचं नाव बावाडे। तर आता तो आहे 18 तारखेला असं सांगितलं। बावाडे नेहमी ना 18 तारखेला असतो, त्याची स्थापना 18लाच झाली, पण आम्ही 18च म्हणून बसलो आणि अचानक मेसेज आला की 17 तारखेला। मग आता एवढी गडबड उडाली। एक माझ्याकडे 2 ब्लाऊज होती इमर्जन्सीची आणि 2-3 पिकोफॉलच्या साड्या होत्या। मग 15 तारखेला मी म्हटलं चला 16-17 2 दिवस आहेत आणि करून टाकू। आणि अचानक ना 11, 11:30ला काहीतरी आम्हाला समजलं मेसेजवर की बावाडे 17 तारखेला होतोय। बापरे, माझी एवढी गडबड झाली ना, कारण ब्लाऊज पण द्यायला पाहिजेत, साड्या पण द्यायला पाहिजेत, ब्लॉग कधी बनवू। म्हणून म्हटलं ब्लॉगला थोडंसं थांबवू आणि हे इमर्जन्सीचं काम आहे ते संपवून टाकू। तर बघा, आता मी इथं ब्लाऊज घेतलेला आहे शिवायला, उद्याच आहे ना 17 तारीख। तर आता मी ते जे ब्लाऊज घेतले ना, तर त्याची बाहीनाची ट्रेंडिंगमध्ये चालू आहे ना, ती गोल दाखवते तुम्हाला, तर ती आहे। मग त्याच्यासाठी खूप वेळ लागणार, आणि ती साडी खूप भारी आहे, पण त्याला जो ब्लाऊज पीस आहे ना तो खूप कमी दिलाय। आणि त्यामध्ये त्या ब्लाऊज पीसमध्ये, आणि ती बाईची छाती होती किती 40, ते सगळ्यांना त्याच्यामध्ये बसायला तयार नाही। मग मी खूप जोड मारून ते केलेलं आहे। त्या बाईला मी सांगितलं असं जोड मारायला लागतं, तर शिव का म्हणून। ती म्हणाली शिवच, आता मला घालायचंच आहे। ते झालं, शिवायला घेतलं। तोपर्यंत एक 5 वाजता समोरची बाई, म्हणजे माझ्या स्कॉटरच्या समोरची राहते ना, ती बाई आली मला सांगायला की आज माझ्या मुलग्याचा बर्थडे आहे आणि सगळ्यांनी 8 वाजता यायचं। आता म्हटलं माझं काही खरं नाही। मग आता हे ब्लाऊज, ते साडी, त्याच्यानंतर तिचा ते बर्थडेला जायचं। मग चला आता मी तयार झाली गडबडीने कशी बशी आपली, पटकन साडी घातली। बर्थडे गिडे म्हटलं की थोडंसं साडीवरच बरं वाटते ड्रेसपेक्षा। अजून कानातलं वगैरे घालायचं आहे, केस विंचरायचे आहेत। मी फक्त साडी नेसली आणि बसली मशीनवरती इथंच येऊन। म्हटलं त्याने आवाज दिला ना या म्हणून, की पटकन कानातला अडकायचं, इकडे तिकडे तंगी करायची आणि जायचं। तर फ्रेंड्स, तुम्हाला दाखवते मी ब्लाऊज। तर पहिला ना फ्रेंड्स, तुम्हाला मी हे ब्लाऊज दाखवते। हे मी काल शिवले। तर आता ह्या ब्लाऊजची बाही बघा, खूप भारी झालेली आहे। प्लेट्स म्हणजे टाकलेले आहेत, आणि याचा जो गळा आहे पाठीमागचा तो व्ही आकारचा केलाय। तर आता फ्रेंड्स ना, एक बाही झाली ब्लाऊज पीस मधून आणि एक झाली साडीमधून। म्हणजे आता असं का, कारण ब्लाऊज पीस इथं कमी पडत होता आणि अशा बाईला जरा ब्लाऊज पीस जास्त लागतो ना। मग म्हटलं साडीतलं कापड काढायचं। साडी 6.5 मीटर होती, म्हणून मग मी एक 3-3 इंचावरती असं करून साडीतलं थोडंसं कापड कट केलं। मग साडी थोडीशी रफ आहे आणि ब्लाऊज पीस एकदम सॉफ्ट आहे, त्यामुळे ते प्लेट्स फुगलेले आहेत। मग आता म्हटलं दोन्ही वेगवेगळ्या झाल्या ना बाह्या, मग आता एक बाई म्हटलं उजव्या साईडला आणि एक डाव्या साईडला करायची। तर जी फुगली आहे ना, ती मी म्हटलं आता उजव्या हातावरती घ्यायची, म्हणजे ती बाहेरून दिसताना छान दिसेल। आणि बघा, आता इथे पुढचा जो भाग आहे ना, तो इथे मी असा प्रिन्सेस शिवलेला आहे। ते झालं। त्यानंतर सायंकाळचं आता हे दाखवते ब्लाऊज। तर आता इथे बघा मी किती जोड दिला ह्या ब्लाऊजला, खूप जोड देऊन शिवले, आणि प्रत्येक ठिकाणी जोडच द्यावा लागलाय। छातीचं ब्लाऊज वगैरे बसत नाही ना ह्या ब्लाऊज पीस मध्ये, फक्त 32 किंवा जास्तीत जास्त 34 एवढंच बसू शकते। तर बघा, इथं अस्तरवर वगैरे कुठे जोड नव्हता, कारण अस्तर खूप होतं, पण पुढे सगळीकडे जोड द्यावा लागला। इथं योगपट्टीलाच कापड उरलं नाही, म्हणून मग जो साडीचं कापड होतं ना, त्यातलं थोडंसं काढून लावलं योगपट्टीला, आणि इमर्जन्सी होती, नाहीतर मग त्या कलरचं कापड आणून लावलं असतं। तोपर्यंत सकाळी आम्ही प्रॅक्टिस सुद्धा केलं, ते सुद्धा तुम्हाला दाखवते। थोडंसं झलक, जास्त काही दाखवत नाही, कारण सगळा प्रोग्रामचा व्हिडिओ ना बावाडेला मी करतेच, आणि तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे बावाडे सेलिब्रेशन केलं।
ब्लॉग बनवणं काही अवघड नाही, 10 मिनिटात मी ब्लॉग बनवू शकते. मग आपण जे काही करतोय ते दाखवणं म्हणजे ब्लॉग. त्याच्यासाठी मला टाइम भेटत नाही. मला बोलवायला आले. कुठली आंटी आल्या? खूप सारी आंटी आल्या. वरची मराठी आंटी आली ना की मला बोलवायचं. अरे चल येते का नाही, चल लवकर. मी तर तयार झाली. आता ब्लाऊज राहिलं ते बंदच केलं मी काम. जाते आता मी. आधी बर्थडे सेलिब्रेशन करून येते. थोडा बहुत तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने बर्थडे सेलिब्रेशन केला त्यांनी. हे क्वार्टर माझं आणि माझ्या समोरच त्यांचं. असं फक्त फिरायचं, असं आणि असं. चल चल डॉलिया. पूरा घर खाली करके जब बर्थडे पा रही है बेकरा के पहुंच रही है। हाँ सही है, फटाफट काम करो और क्या। चलो अभी एक उसका बर्थडे बॉय तो सारे भाई पकड़िए क्या दोनों भाई ये बड़ी बेटी रो रही है, मेरे को तो बुलाते नहीं। प्रोग्राम चल रहा है। ज्यादा ले जिया उधर। अरे गाना बजाना वो लग जाए। डॉली आणि दिशा कुठे बसून खात आहेत? काय काय आहे सांग? हां नाश्त्यामध्ये असं सगळं घ्या ना. नाही से डाल देती. कोल्ड ड्रिंक पानी है ना? अरे कोल्ड ड्रिंक है वो. अच्छा आणि घरी आल्यानंतर पटकन राहिलेलं ब्लाऊज सगळं मी पूर्ण करून घेतलं. इथं ना थोडंसं नॉट लावायचे. इथं समोसा, केक, गुलाबजामुन, थोडंसं चिप्स आणि कोल्ड्रिंक एवढं सगळं खाल्लं होतं. त्यामुळे मग जास्त काही भूक नव्हती. मग 11 वाजता खिचडी बनवली आणि मग आम्ही दोघांनीच खाल्ली. मुलांना काही नको होती. त्यानंतर बसले फ्रेंड्स मी मशीनवरती. तर आता बघा इथं बाही तयार करायला घेतली. तर बाही तयार करण्याचा हा पूर्ण व्हिडिओ मी माझ्या दुसऱ्या चॅनेलवरती नक्की टाकेन आणि तिथे तुम्ही बघू शकताय. मग आता मी थोडंसं तुम्हाला दाखवते. तर फ्रेंड्स, आता मी तुम्हाला बाही कशी शिवायची हे फक्त दाखवलं, पण मी काही सांगितलं नाही
तर माझ्या त्या दुसऱ्या चॅनेलमध्ये मी तुम्हाला बाही कशी शिवायची हे सविस्तर सांगते। तर आता ही बाही ब्लाऊज हे तयार झालं, त्याच्यानंतर मी घेतली साडी ही फॉल लावायला, कारण ही पण उद्या पाहिजे होती। तर चला फ्रेंड्स, अशा प्रकारे साडी ब्लाऊज हे सगळं शिवून मला झोपायला वाजले 2। सकाळी उठायचं होतं लवकर, त्यामुळे मग मी शेवटी म्हणजे बोललेच नाही काही। त्यामुळे आता फ्रेंड्स ना, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। ते बाय बाय।